शेख देखील चमकला, खूप खुश होते का ज्या पद्धतीने सामना पण सुहास खोळे आणि प्रथमेश राठोडची जोडी मैदानावरती आघाडीचा गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. आपल्याकडे पहिले षटक टाकण्याकरता अभिषेक. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, हल्ला चढवलाय, बरोबर बिडपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये षटकार. दादा शिंदे संगमनेरला माहित आहे. राजनदादा शिंदे पाटील युवा मंच. राजन दादा शिंदे पाटील. सुरेख असा चेंडू गोलंदाज अयुब शेखचा. शहादाबाद अपरकावरती रिव्हर्सचा फटका. आपला फटका 440चा झटका. युवराज स्पोर्टचा बॅनरवरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. आकाशात चमकतो तो चमचमणारा तारा आहे आमचे लाडके सुजय दादा. नगर जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे. कोहिनूर हिरा आहे. कोहिनूर हिरा. इन्फ्लुएन्स करण्यात केली तुम्हाला. हो काय घडते मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार पुन्हा एकदा आलेला आहे. आणि आता मैदानावरती एक चांगलं द्वंद्व बॅट आणि बॉल मधलं आपल्याला पाहायला मिळतं. धावल का दबा 12, रन संख्या 12, रन बगैर किसी नुकसान के. आयुब शेख गेंदबाजी कर रहे, प्रथमेश राठौड़ 12 पर बल्लेबाजी कर रहे, 4 गेंदों का सामना किया है. ऑफ स्टंप के बाहर वाइड कर अच्छी गेंद थी. बेहतरीन गेंदबाजी हो रही है बीच मैदान पर. अच्छा घमासान है गेंद और बल्ले के बीच एक जंग देखने का मौका मिलता वहाँ. खासदार सुजय दादा विखे पाटिल युवा मंच बनाम वीरा मोरिया देशमुख. और देखिए जबरदस्त गेंद थी. एक फनी मोमेंट आपको मिलेगा. प्रथमेश राठौड़ बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. अभिषेक के पास 19 बाइक हैं. मैन ऑफ द सीरीज के अवार्ड बहुत सारे ले चुके हैं. रिवर्स स्वीप. क्या हो रहा है. एक गेंद अयूब की, एक गेंद प्रथमेश की. तेरी मेरी गेंद बाउंड्री के बाद 6 रन. ब्यूटीफुल शॉट. हीरा है कोहिनूर. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपण बघतो डॉक्टर तुजय दादा विखे पाटील चषकाचा थरार. आजचा 6वा दिवस. उद्या ग्रँड फिनाले. 6 चेंडूमध्ये 18 धावांची भागीदारी. पहिल्या 6 चेंडूचं जर आतापर्यंत विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. हे सगळं द्वंद्व आपण मैदानावरती पाहिलं आहे. प्रथमेश 3 षटकार खेचतोय, 3 डॉट बॉल अभिषेकच्या माध्यमातून. वीरा मोरिया देशमुख स्वस्तिक कंस्ट्रक्शन 11 ची टीम मैदानावरती. टॉस करण्याकरता आपण अमित दादा वागचोरे, त्याचबरोबर गोविंद सातपुते कांजापूर गावचे उपसरपंच. मैदानावरती खेळ खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक कली पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ, पॉवर प्ले ऑन, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समालोचन कक्षाखंड सज्ज असेल कॅप्टन राहुल शेळके आणि खेळण्याची जबाबदारी असेल सुहास खोळे.
नातकोळा बॅटिंग केले यापूर्वी, काय बॅटिंग केले त्याने. कोलेवाडी गावचा बा खेळाडू, परंतु शांत संयमी खेळणं त्याला येतं. जास्त रिॲक्शन असतात आपल्या कामावरती पूर्णपणे फोकस. रोहित कांदळकर, आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. रोहित कांदळकर ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू सुंदर पद्धतीनं थोडासा वाट बघितली आणि वाट लावले. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावाची सुरुवात धमाकेदार कडकडीत चौकार. सुहासच्या बॅटमधनं सुहास कोळे अप्रतिम बॅटिंग करत असताना धावपल करती. एकूण डबा 22, 22 पन्नान. स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटवरती येत नाही कारण चेंडूवरती नजर होती. हेड पोझिशन चांगलं नव्हतं. लेग बायचा इशारा पंचाने केलाय. धावपल करती. एकूण डबा आहेत 23, बिनबाद 23. 250 चौकारांचा जो पल्ला आहे तो आता पूर्ण होतोय. 250 चौकार, खणखणी चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रथमेश राठोड 18 भरती, सुहास कोळे एकूण आपण बघितलं तर 4 भरती खेळतोय. 23 धावा धापलका भरती आहेत. पॉवर प्ले ऑन. आज ही स्पर्धा जर बघितलं तर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत 6व्या दिवसापर्यंत पोहोचले. कौतुक करावं लागेल राजेंद्रदादा आणि त्यांच्या टीमचं, ज्या पद्धतीनं ही स्पर्धा इथे शेवटच्या टप्प्यात ते घेऊन आलेत. राहुल शेळके गोलंदाजी मार्कवरती, डावखुरा शरीदार फलंदाज प्रथमेश राठोड बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. फुल टॉस चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू झाले सीमारेषा पार. चुकीला माफी नाहीये. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. चौकार की षटकार. फुल टॉस चेंडूवरती खरपूस समाचार निश्चित घेतलाय. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळतील 4. खणखणी चौकार. उत्तम प्रकारची कामगिरी करत असताना मैदानावरती प्रथमेश राठोड काय फटका खेळतोय. खराब चेंडूवरती निश्चितच सुंदर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. दीनदनादन बॅटिंग करत असताना बॅट्समन प्रथमेश राठोड 7 चेंडूमध्ये 22 धावा त्याने टोकला. 27 धावा धापालकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. संघाचा कर्णधार, त्याच्यावरती जबाबदारी फार मोठी, पण नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धापलकरती धावा 27. राहुल शेळके गोलंदाजी मार्कवरती. काय घडतंय मैदानावरती यापूर्वी आपण बघितलं तर एक डॉट बॉल चौकार किंवा षटकार, एक डॉट बॉल पुन्हा एकदा षटकार. आता चौकार आलाय, डॉट बॉल आलाय. मैदानावरती पुन्हा एकदा एक मोठा फटका येणार का? प्रथमेश राठोडची या मॅचमधली कामगिरी थोडी संमिश्र ठरते. राहुल शेळके समर्थन कक्षाखंड गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. राऊंड विकेट मारा करतोय. आणि आता पहा षटकार. फलंदाज आलाय चांगलाच रंगात. चेंडू उडवलाय ढगात आणि लँड केलाय प्रेक्षकात. भावा तुझीच चर्चा क्रिकेटच्या जगात. काय बॅटिंग करतोय मैदानावरती आपण पाहू शकता. प्रथमेश बॉलची आवश्यकता चित्रात बघा काय घडलंय. सुंदर असा खेळ मैदानावरती प्रेक्षकांसाठी परभणी ठरतोय. रजनीमधली स्पर्धा, प्रकाश होतामधली स्पर्धा मैदानावरती. आणि हा फटका पहा. ॲक्शन रिप्ले 7 लाईव्ह वरती ज्याच्या बैला खराब चेंडू आला त्यावरती निश्चितच तुटून पडलाय. हेड पोझिशन चांगली नव्हती परंतु टायमिंग चांगलं होतं. चेंडू बॅटवरती नीट आलाय आणि त्यामुळे मिडल ऑफ द बॅट खेळत असताना चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं तडकावलाय. अप्रतिम बॅटिंग करत असताना प्रथमेश राठोड सध्या चर्चेत असलेला चेहरा. सुर्खियों में है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए ये शॉट 3 अंगल से बिल्कुल आपको दिखाया गया. ये शॉट कद छोटा है, कहानी बहुत बड़ी है. टिंगरे सरकार ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था. बीडी में 2 अर्धशतक जड़ चुके हैं टीम को अपने चैंपियनशिप दिलाते हुए. ऑन साइड पर बेहतरीन स्ट्रोक है. बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. अब माइंडसेट देखिए, जब बारिश आई थी उसके बाद में खेल रुका हुआ था, उसके बाद में एक मुकाबला हुआ, बहुत रेस्ट हुई, उसके बाद में बेस्ट आपको देना है. क्योंकि जब स्कोर 34-34, क्योंकि जब आप क्रिकेट कंटिन्यू खेलते हैं तो बॉडी लैंग्वेज अलग होती है, लेकिन बीच में वो रेस्ट मिलता है ना, तो उसके बाद में एक बार फिर बॉडी को खुलने के लिए समय जाता है. राहुल शेळके 15 रन खर्च किए हैं और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. OB
dance. बॅकफुटला गेलाय फलंदाज, ऑन साईडला खेळलाय, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा मिळेल. थोडासा आखूड टप्पा त्या चेंडू, परंतु बाउन्स खूप चांगला होता. बॅकलिपचा वापर करता आला नाही आहे बॅट्समन प्रथमेश राठोडला. सोलापूरचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याने केला. टिंगरे सरकारमध्ये त्याचे समर्थक जे सिनियर खेळाडू आहेत त्यांनी सांगितलं की आता आम्ही क्रिकेट खेळलो बस झालं, पण आम्हाला एक चेहरा या क्रिकेटच्या वर्तुळावरती आणायचा आहे आणि निश्चितच ते नाव आम्हाला मोठं करायचं आहे. ते नाव आहे प्रथमेश राठोड. त्यानं टिंगरे सरकार देखील गाजवलं. भरतदादांची टुर्नामेंट, धावफलक धाबा 35 धाबा धावफलकावर 35 पर रन, 251 चौकार, 248 षटकार. आता हे जे आकडे बघितलं ना तर फारसा फरक नाही आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी मैदानावरती झाले. आयुष्य गोलंदाजी मार्कवरती सुहास कोळे स्ट्रायकरला बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. रिव्हर्सचा फटका खेळायचा, इथे काय करते बघूया. ओ फ्लॅग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु झेल हातामध्ये आले नाही. काय बघा काय पडलंय, म्हणजे चेंडू हातातनं पडलाय की त्याच्या डोक्यावरची कॅप पडले. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न सुहास कोळेने केला, ज्याची आवश्यकता नाही आहे. आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅप पण पडली आणि हातामधनं झेल सुटली. मैदानावरती एक फनी मोमेंट आपल्याला बघायला मिळेल. 35 धाबा धावफलकावरती आहे. 30 धाबा धावफलकावरती प्रथमेश ठाकरेच्या 11 चेंडूमध्ये तो 30 धाबा ठोकतोय. सूपला खेळायचं आहे, परंतु इथे बॅट्समन संपला. सुहास कोळे काही गरज नसताना रिव्हर्सचे फटके खेळले आणि परिणामतः त्याची इनिंग समाप्त झाले. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता बॅट्समन सुहास कोळेला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. टप्पा खाते गेंद की तरफ आई है, हल्का सेकंड को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, 1 रन मुकम्मल. ये सेंसिबल बल्लेबाजी. एक तरफ प्रथमेश राठौड़ आपके आइकॉन खिलाड़ी और 30 पर की तरह 11 गेंदों का सामना किया. स्ट्राइक रेट इनका बहुत बेहतर है और सामने आइकॉन गेंदबाजी कर रहे हैं, तो जो कि बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत नहीं है. जो कुछ करना है ये 2 आइकॉन है ना उनको करना है. बेस वर्सेस बेस है, 2 बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. 19 बाइक है अयूब शेख के पास और सुप्रीमो में 60 रनों की यादगार पारी. सुप्रीमो के इतिहास की 4थी वो शानदार पारी थी. देखिए मैंने पहले कहा कि जो कुछ करना है वो आइकॉन को करना है. डायमंड कट डायमंड, गेंद बाउंड्री लेने के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट. चालीस रन स्कोरबोर्ड पर 40 पर 1. अयूब का ये अच्छा ओवर घट रहा था, लेकिन फिलहाल लेफ्ट हैंडर के खिलाफ थोड़ी सी तकलीफ इनके लिए. ऑन साइड पर स्लॉक स्विप किया, गेंद 1 बॉल बाउंड्री लेने के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. वेलकम बाउंड्री फॉर प्रथमेश राठौड़. नाउ स्कोर 40 पर 1. इस बार भी हेड पोजीशन इतना अच्छा नहीं था, लेकिन कनेक्शन बहुत अच्छा था, संपर्क बहुत ही बेहतरीन था प्रथमेश राठौड़ का. इस बार हुक किया खूबसूरती के साथ, गेंद जाएगी स्टेडियम के बाहर और लाजवाब सिक्सर प्रथमेश राठौड़ के बल्ले से. बेहतरीन पारी कर रहे अपनी टीम के लिए.
सजवलाय आकुट पदा चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, दिशा थोडीशी चुकली आणि त्यानंतर काय घडलं मैदानावरती पहा. अत्यंत जबरदस्त आघात या चेंडूवरती, चेंडूवर केलाय जबरदस्त आघात, चेंडू भिरकावून दिलाय प्रेक्षकात. शानदार स्ट्रोक. अयूब थोडासा निराश झाला स्वतःवरती. बाउन्सर टाकत असताना तुमच्याकडे वेग आहे परंतु दिशेवरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि दे घुमा के हा चेंडू घेऊन काढला होता. एक हुकचा अप्रतिम फटका. धावपलका दाबा 1946. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 6 षटकांचा सामना. बरोबर 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे. वेळ जास्त आपण घेणार नाही याची काळजी घ्या. मच्छिद्र गोलंदाजी मार्कवरती सूरज गायकवाड 1, प्रथमेश राठोड 40. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आता प्रथमेश राठोड आहे. 13 चेंडूमध्ये 40 धाबा त्याने ठोकल्यात. पार्टनरशिप 3 चेंडूमध्ये 11 धाबांची. फ्लँक क्लिप गली पॉईंट इस्ट्रॅकेवर लॉंग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला खेळाय. चेंडू खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय परंतु मैदानावरती दुसरी धाव खरं तर स्ट्रायकरच्या प्रथमेश राठोडला घ्यायची. सुरेश गायकवाडनं त्या ठिकाणी थोडीशी हुलकावणी दिली पण ती अंगलट पण आली असती. आज आमच्या मित्र अनिलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं अनिल मित्र तुला खूप खूप शुभेच्छा. काय घडलं होतं मैदानावरती पहा. हा थ्रो आला परंतु काय घडलंय. हा थ्रो खूप चांगला होता. सुरक्षित आहे. बॅट्समन क्रीजमध्ये परत आलाय. आपल्या घरात सुखरूपणे येणं फार गरजेचं आहे. धोक्याची घंटा वाजत होती. धावपलका दबा 47. 47 पवन. ऑन साईडला चेंडू खेळाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली जाईल. एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 48 वरती. इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. दोनों खिलाड़ी अगर देखें तो काबिलियत वाले हैं, उसमें कोई संदेह नहीं है. अत्यंत दर्जेदार खेल मैदानावरती. सूरज दादा विखे पाटिल युवा मंच की टीम जो है इस वक्त बीच मैदान पर आप देख रहे हैं. गेंदबाजी करते गेंदबाज मच्छिद्र और उनके सामने टीम है वीरा मोरिया देशमुख स्वस्तिक कंस्ट्रक्शन. नाउ स्कोर 48 पवन. काफी ऑफ टर्म के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्लेबाज सफल हुए हैं. मच्छिंद्र की गेंदबाजी बहुत बढ़िया. इस ओवर में चातक खेलने का मौका नहीं दिया और आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए. सूरज गायकवाड़ ने भी प्रभावित जरूर किया लेकिन इस बार बेहतरीन गेंदबाजी मच्छिंद्र द्वारा. रिवर्सिव खेलना चाहते थे. गेंद अच्छे तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. गली पर खिलाड़ी से हाथ है और इस बार रन लेने का कोई अवसर नहीं है. जोखिम नहीं ले रहे हैं. प्रथमेश राठौड़ को पता है कि उनको विकेट के ऊपर खड़े रहना है तो इस बार जोखिम नहीं उठा रहे हैं. ये बेहतर काम कर रहे हैं. इंपॉर्टेंट मुकाबला है दोनों टीमों के लिए और अब चक्कर धीरे धीरे अपने बोरिंग मार्कर पर आ रहे हैं. गेंदबाज एफर्ट अच्छा था गली पर. स्कोर 48 रन 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर. शॉर्ट पिच गेंद स्क्वायर लेग पर खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. खिलाड़ी है बाउंड्री. दर्शक बन के दीवाने. दर्शनीय स्ट्रोक 6 रन. के अग्री गिरे मच्छिंद्र. रिवर्सिव खेलना चाहते थे. मन बना